नमस्कार मंडळी, गणेशोत्सव आपला 8 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये गणेशोत्सव, हीलिंग आणि अंकशास्त्र या 3 गोष्टी बघणार आहोत। आता तुम्हाला सांगायचं झालं तर गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा किती आनंदाचं वातावरण असतं नाही का। आणि त्याचबरोबर आपणही उल्हासित असतो। सध्या पाऊस खूप पडतोय सगळीकडे, पण गणेशोत्सव तेवढ्याच जोरात साजरा होणार याची मला पूर्ण खात्री आहे। चला तर मग आपण आता गणेशोत्सव म्हणजे काय, त्याचा अंकशास्त्राशी काय संबंध आहे आणि तुम्ही कशा प्रकारे हीलिंग करू शकता या गोष्टी आपण बघूया। मंडळी, गणेशोत्सवाचं स्वरूप म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आनंद, भक्ती आणि नवीन सुरुवात। गणेशाच्या प्रतिकात्मक स्वरूपात आपण आता बघूया की गणपतीचे वेगवेगळे अंग आपल्याला काय शिकवतात। सगळ्यात प्रथम आपण कानाकडे वळूया। गणपतीला सुपा एवढे कान असतात असं लहान मुलं नेहमी म्हणतात, किंवा आपण लहान मुलांना शिकवताना असंच शिकवतो की गणपतीचे कान सुपा एवढे असतात। आता हे मोठे कान आपल्याला काय बरं शिकवतात, तर आपण नेहमी असं म्हणतो ना की गणपतीची आरतीच मुळी तू सुख करता तू दुःख हरता अशा शब्दांनी सुरुवात होते। गणपतीचं प्रतिकात्मक स्वरूप आपण पाहूया। गणपतीचं डोकं म्हणजे विशाल विचारसरणी आणि अगाध ज्ञान याचा संगम। यानंतर आपण गणपतीच्या कानांकडे वळूया। गणपतीचे कान आपल्याला काय बरं दर्शवतात, तर आपण एक गुड लिसनर आहोत हे तुम्हाला गणपती बाप्पा शिकवत असतो। आपण किती गोष्टी बाप्पाजवळ बोलत असतो, किती गोष्टींचं आपण त्याला काय काय आपली सुख दुःख सगळी त्याच्याबरोबर शेअर करत असतो, आणि ती तो अगदी संयमाने आणि पूर्णपणे चांगल्यापैकी ऐकत असतो। आणि अशाच वेळेला आपणही ही गोष्ट त्याच्याकडून शिकली पाहिजे। गणपतीच्या सोंडेकडे आता आपण वळूया। गणपतीची सोंड म्हणजेच काय की हत्ती हे एक प्रतिकात्मक स्वरूप आपण गणपतीचं मानतो। तर गणपतीची सोंड, हत्ती जसा बलशाली असतो तो त्याच्या सोंडेनी काहीही गोष्ट करू शकतो, तसंच गणपती आपल्याला शिकवतो की तुम्ही तेवढेच बलशाली व्हा आणि तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता, हा एक कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये बाळगा। आणि ताकद म्हणजे काय की तुम्ही त्या गोष्टीने तुम्हाला जे हवंय ते मॅनिफेस्ट करू शकता, असं आपल्याला गणपती बाप्पा त्याच्या सोंडेद्वारे शिकवत असतो। आणि ही सोंड असते की नाही ती फ्लेक्झिबलही असते, म्हणजे कशीही कुठेही वळू शकते। म्हणजेच काय मित्रांनो की परिस्थितीनुसार आपल्याला बदलता येणं एवढंच गरजेचं आहे, जशी गणपती बाप्पाची सोंड ही फ्लेक्झिबल असते। आता आपण गणपती बाप्पाचं वाहन उंदीर याच्याकडे वळूया। गणपती बाप्पाचं वाहन उंदीर हे आपल्याला काय बरं शिकवत असतं की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जगायला विसरा। आपल्याला कोणीतरी चालवत असतं आणि त्या चालवण्यामुळे आपल्याला छानपैकी एक शक्ती मिळते, एक युक्ती मिळते, एक बुद्धी मिळते, आणि त्या युक्ती, बुद्धी आणि शक्तीने आपण कंट्रोल्ड असतो, आणि ते कंट्रोल्ड राहणं हे आपल्याला उंदीर मामा शिकवत असतो। आता आपण गणपती बाप्पाच्या हातातल्या प्रसादाकडे वळूया। गणपती बाप्पाच्या हातात कायम मोदकाचा प्रसाद असतो, आणि हा मोदकाचा प्रसाद आपल्याला काय बरं शिकवत असतो की तुम्ही या मोदकाच्या गोडव्यासारखं समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात एक छानपैकी गोडवा स्प्रेड करायला शिका। हा इतकं छान आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे ना गणपती बाप्पाने, की गोडवा पसरवणं म्हणजे काय, तर हे अशा प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात मोदकाच्या स्वरूपात गोडवा आणू शकतो। त्यानंतर आपण गणपतीचा मुलांक हा 1 असल्यामुळे, किंवा मुलांक 1 हा गणपतीचं प्रतीक असल्यामुळे, आणि मूलाधार चक्र हे गणपतीचं प्रतीक असल्यामुळे आपण आता त्याच्याकडे वळूया। तुम्ही काय कराल आता, तर एक छोटीशी ॲक्टिव्हिटी नेहमीप्रमाणे मी तुम्हाला देते। 109 108 या अंकाचं मी तुम्हाला महत्त्व मागच्या कृष्ण जन्माष्टमीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। तर 108 म्हणजे जपमाळ, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊन बसणार आहात, आणि तुमचा जर मुलांक 1 असेल
म्हणजेच तुमचा जन्म जर 1, 10, 19 किंवा 28 या तारखांना जर झालेला असेल तर ह्या लोकांनी स्पेशली ही साधना करायची आहे. जपमाळ ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा जपमाळेनी करणार आहात. तर ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला ह्याचा फायदा नक्कीच होईल. गणपतीचे 10 दिवस असतात, म्हणजे पुन्हा तिथे मूलांक 1च आला. यानंतर मूलाधार चक्राचं मेन दैवत हे गणपती बाप्पा असतं. त्यामुळे तुम्ही मूलाधार चक्रावर कॉन्सन्ट्रेट होऊन, म्हणजेच काय तर तुमचं मूलाधार चक्राची जागा मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुमच्या पाठीच्या कण्याच्या तळाशी ही जागा असते आणि ह्या जागी एक लाल रंगाचा बिंदू तुम्ही आकर्षित करा आणि त्या ठिकाणी तुमचं ध्यान केंद्रित करून 108 वेळा जर तुम्ही ओम गम गणपतये नमः हा जप जर केलात तर सोन्याहून पिवळं. गणपती ही मुळात सुखकर्ता आणि दुःखहर्ता अशी आहे. त्यामुळे जर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्यात मी आत्ता सांगितलेल्या, तर तुमच्या सुखांना वाट अगदी मोकळी राहील आणि तुमची दुःख सगळी हरली जातील अशी आशा ठेवून तुम्ही सगळं कराल. आणि हां, सोलफुल कनेक्शन्स विथ गीताला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हिलिंग आणि भक्ती याची एक नवीन सुरुवात आपण करूया आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरामध्ये आपण एका नवीन आयुष्याला सुरुवात करूया. धन्यवाद.